चालू की हाँ चालू चल नीट डरना असं धरे तो गाइस असं नहीं धरे असं धरे हम लोग हमारे जो प्रोफेसर है सर लोग हैं मैडम लोग हैं तो उनसे एक आखिरी में मतलब बात करने जाते हैं कि वो लोग क्या उनका पीओवी क्या देते हैं हमारे को जो थे उसमें समझाते पहले बर्थडे सर बैठे होते तो बर्थडे सर के जाते हैं और आपको बताते हैं कि उनका क्या है बर्थडे भाई मेगामी सर सर काय काम करताय का काही नाही सर 2 मिनिटाचा व्हिडिओ काढायचं होतं म्हणजे आमचं शेवटचं आहे ना तर असा व्हिडिओ बनवतो आम्ही तर तुमच्या काहीतरी 2-3 शब्द लाईन जे तुम्हाला बोलायचं ते बोला आमच्याबद्दल जे काय पण असं वगैरे चालेल का सर डिस्प्ले यूट्यूब सर यूट्यूब चॅनल आहे सर आमचा हा तर हे माईक लावू सर तुम्हाला आम्ही तुम्हाला क्वेश्चन करू तुम्ही रिप्लाय करा क्वेश्चन नाही तर तुमच्या मनाने तुम्हाला जे वाटते ते बोला असं काही नाही चल लावू काय म्हणता एक सेकंड क्वेश्चन विचारता का आधी काय काय सर क्वेश्चन विचारता का आधी प्रश्न वगैरे असं काही नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतंय ते बोला असं वगैरे नाही का आमच्याबद्दल तर ते आमचा तुम्ही फर्स्ट इयर पासून आमच्यासोबत होते तू बोलतो माहिती कशी वाटली सर तुम्हाला आमची बॅच वगैरे चांगली बात ॲक्च्युली तुमची जी बॅच आहे ती थोडीशी वेगळी वाटली कारण फर्स्ट टाइम बऱ्याच काळानंतर तुमचं फेअरवेल पण झालं हा हा कारण मध्ये ते बंद पडलं होतं आणि तुमच्या बॅचपासून एक चांगला अप्रोच म्हणते स्टार्ट झाली स्पेसिफिक कोणत्या गोष्टी चांगल्या वाटल्या सर तुम्हाला आमच्याबद्दल म्हणजे असं तुमच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्च्युली तुम्ही क्रिकेटमध्ये पण जिंकलेत ना हा हा, हा सर. क्रिकेट 2 वर्ष या वर्षी आम्ही सेकंड आलो होतो त्याच्या पहिले फर्स्ट आलो आणि व्हॉलीबॉल मध्ये सर 2 वर्ष फर्स्ट गोल्ड व्हॉलीबॉल आणि स्पोर्ट्समध्ये चांगलं होतं ॲक्च्युली स्पोर्ट्स मध्ये चांगलं सर ते आपलं प्लॅनच होतं सर म्हणजे ना जे गोष्ट पहिले नाही झाली ना ते सगळी करायची वगैरे म्हणजे नाही का की ही बॅच मध्ये थोडी टीचर लोकांना लक्षात राहणार म्हणजे नाही का असं वगैरे प्लॅन होतं आणि फेअरवेलचं पण तुमच्यामुळे झालं आणि मी पण ऑलरेडी आत्रे मॅम आणि त्यांना ऑलरेडी सांगितलं होतं की सगळ्यांना होतं यावेळी तुम्ही आम्हाला फेअरवेल वगैरे द्या ट्रिप पण खूप भारी झाली होती ट्रिप पण चांगली होती असं वगैरे आणि सर आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी तुम्ही आम्हाला काय काय म्हणजे सदिच्छा द्याल आणि काय काय सजेशन द्याल की पुढे जाऊन काय काय केलं पाहिजे म्हणजे आयुष्यामध्ये ऍक्च्युली कसं आहे कुठे जा आता छोटे मोठे जॉब तुम्हाला भेटणार आहेत भविष्यात बरोबर की नाही तिथे राहा तिथे ऍक्च्युली 1-2 वर्ष राहा तिथे एन्व्हायरमेंट बघा नंतर पुढे दुसऱ्या कंपनीत तुम्हाला जे अप्रोच आहेत म्हणजे ऑपॉर्च्युनिटी येणारच आहेत तुम्हाला पण तिथला जो स्टडी असतो काय सर प्रत्येक कंपनी तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी देत असते तर ते त्यांना एक बेसिक असते की तुम्ही ऍटलीस्ट 1-2 वर्ष त्यांच्याकडे थांबावं तो विचार करून तुम्ही काय करा तो स्टडी करा आणि नंतर तुम्ही वाटल्यास तुम्हाला जर जास्त पॅकेज भेटलं तुम्ही दुसरीकडे स्विच करू शकता आणि एक महत्वाचं म्हणजे कसं आहे तुमचे जे कलिग्स आहेत स्टुडंट्स आता जे ज्युनियर असतील त्यांना पण तुम्ही जेव्हा तुम्ही कंपनीत जॉब लागेल तर तेव्हा तुम्ही त्यांना येऊन त्यांना गायडन्स द्या तुम्हाला काय प्रॉब्लेम झाले काय फेस केले तुम्ही ते तुम्ही त्यांना जर शेअर केलं तर ते कसं आहे फ्रेंड लगेच लक्षात येतं आम्ही किती सांगितलं तरी ते त्यांना लक्ष देत नाही त्यामुळे कसं आहे ते तुम्ही जर सांगितलं तर ते तुमचं लगेच कॅप्चर करतात आणि त्या पद्धतीने अभ्यास करतील सर अजून एक प्रश्न होता म्हणजे नाही का सगळे पोरं तर पुढे जात नाही कोणी येणार राहून जातो म्हणजे नाही का त्यांचं ते प्रयत्न करतात म्हणजे पण त्यांचं होत नाही ते ट्राय करतात वगैरे त्यांचा नंबर लागत नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणजे काय तुमच्या मनात आहे का की त्यांना काय मोटिवेशन वगैरे काय तुमच्या मनात मोटिवेशन म्हणजे आपल्याकडे कसं आहे आता एमई पण सुरू झालं आणि रिसर्च सेंटर पण आहे हा एक जॉब चांगला आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही एमई इथंच करू शकतात आणि पीएचडी इथंच करू शकतात आणि त्या थ्रू तुम्ही कंपनीत पण जाऊ शकता किंवा जर अकॅडमिक फील्डमध्ये राहिले तर तिथं पण राहू शकतात कारण आता कॉलेजला पण त्याची गरज आहे कॉलेज आता जवळ 17 कॉलेजेस नाशिकमध्ये तर तिथं भरपूर ठिकाणी तो पण स्कोप आहे ॲक्च्युली म्हणजे त्या स्टुडंटसाठी स्पेशली त्या स्टुडंटसाठी सांगतो मी तर त्यांना करायचं असेल तसं म्हणजे चांगला ऑप्शन्स आहे त्यांच्याकडे ते म्हणजे तुम्ही ते करू शकता ॲक्च्युली हे माझ्या पद्धतीने मला वाटतं म्हणून मी ते सांगितलं सर बरोबर बोलले तुम्ही आणि सर प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही एक्सपेक्टेशन असतात की माझं हे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे पण त्या गोष्टी स्पेसिफिकली नाही झाल्या तर हां कसं आहे तर लाईफ म्हणजे एक कॉम्प्रोमाइज शेवटी पुढे तरी ॲडजस्ट करावं लागतं आहे की नाही तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे ऑपॉर्च्युनिटी प्रत्येकाला येत असतात ती ओळखता आयडेंटिफाय करता आले पाहिजे त्यानुसार तुम्ही ती शोधली पाहिजे घेतली पाहिजे ऑपॉर्च्युनिटी शेवटी कसं सगळ्यांना भेटतं असं काही नाही तर तुम्ही कुठेतरी बॅकफुटला येऊन आपण स्टडी केला पाहिजे आपण कुठं लॅगिंग आहे त्याच्यावर आपण अभ्यास करून तो प्रॉब्लेम तुम्ही ओव्हरकम केला पाहिजे म्हणून सांगतो तुम्ही जेव्हा प्लेस व्हाल तुम्ही तुमच्या ज्युनियरला पण ॲक्च्युली सांगा की त्यांना ॲक्च्युली अशा फेजमध्ये बरेच जण असतात ऑलरेडी तुम्ही गेले तर तुम्हाला माहिती येते तर तुम्ही जर केलं तर ॲक्च्युली त्या तुमच्या याच्यातून एखादा मुलगा किंवा मुलगी कंपनीत जाऊन त्याचं भविष्य घडू शकतं बरोबर की नाही बरोबर सर चालेल सर ओके थँक्यू सो मच सर खूप चांगलं वाटलं तुमच्याकडून बोलून येत राहा तुम्ही हो सर कन्फर्म येणार चालेल
माइक में। तो अभी जो हमें मिले ये हमारे साथ फर्स्ट ईयर से हमारे साथ थे सर, ठीक है। तो इनके लेक्चर में इतना पूरे कॉलेज में सबसे अच्छे सर है, सबसे अच्छे, डाउन टू अर्थ, सबसे हम्बल, अच्छे क्यों है most उसका respected भी sir। एक रीजन है, अच्छे क्यों है उसका भी रीजन है। इन्होंने कभी हमारे को कोई त्रास नहीं दिया, कुछ नहीं दिया, प्रैक्टिकल ओरल जो भी जितना भी था इतना इजी दिया, मतलब नहीं है डायरेक्ट। हितेश को ज्यादा थे वो सर, तो हितेश 55 ज्यादा मार्क्स थे मेरे को, 55 किसी आगे में कोई पता नहीं चले। सर मतलब के लिख के आया था लिए लिख के भी आया रहेगा, लेकिन वो सर ऐसे थे कि भाई अगर बच्चे ने लिखा है तो मार्क दे दो। इन्होंने ये नहीं बिना करा। वाइवा के पास किया है मेरे को, देखो अच्छे मार्क दिए, पास नहीं किया, अच्छे मार्क्स। पाउन पास केला। अरे तो सारखं नाही ना, ये पाऊण थे फेल करून हमारे दिले. कॉलेज के सबसे सबसे जॉली आदमी बर्थडे सर। तो अभी देखते हैं हमें और कौन ये मंडल- मिलते हैं, हम मंडल बात लौड़े। करेंगे आपको, ठीक है। तब तक के लिए हमारे साथ बने रहिए।